रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आमचा उपवास आहे, मंगळवार. तर मम्मींनी मस्त साबुदाण्याची खिचडी केली होती. इकडं मी पपई कापली. आमच्या कानूला पपई खूप जास्त आवडते, अगदी आनंदाने खातो तो पपई. सो गाईज, कानाची एक झोप झाली. मम्मी पप्पा गेले बाजाराला आणि मी पण थोडा वेळ घेतलं होतं पडून. आता कानूला दिला पेरू कापून. कानूला पपई खूप जास्त आवडते. सकाळी पपई दिली होती ना, अजून मागत होता. कानू ऐ, खा आता, खा. करते बघू आपण. थांब रे, थांब, दरवाजा नाही खोलायचंय, थांब. तिला दाखवायचं आपण घरात नाही. थांब, इथून बघत राहा, आवाज नको करू. त्याला लय लगे त्याच्या बहिणीची काळजी. बोलूच नका पप्पा. नाही दिसत, तिकडून दिसत नाही ती पाहू राहिली. पण तुम्ही फोनचा आवाज जरा कमी करा. ती पण कशी पाहू राहिली, तिला जसं खरंच दिसत होतं. काय करते बघू. थांबा, उघडायचाच नाही. थांबा ना पप्पा, थांबा ना, थांबा ना, मजा करू. काय करते बघू ना. खिडकी जवळ येऊन बघते का बघ. रडू देते. कच्ची खिलाडी. अगं, आम्ही बघत होतो तू अशा सिच्युएशन मध्ये काय करते. रडते का स्ट्रॉंगली बघते. बाबाच बोलले दरवाजा नाही खोलायचा. बाबाचा प्लॅन होता. मी माझा नाही, बाबाचा प्लॅन होता. बाबा म्हणे त्रिशाला घरात निघायचं. झालेलं की आल्याला सुरू झाले. असं नाही करायचं, ऐकायचं. घरात खर्ची पाहिजे कशी झाली ती. आली ना टॅचू. तर मम्मी पप्पांनी मस्त भाजीपाला करून आणला. चहा वगैरे झाला. मग आता भाजीपाला बघतो काय काय आणले, मग ठरवते काय बनवायचंय. तर मंगळवारचा फिक्स प्लॅन असतो. उसळ आणली ना, उसळच बनवते मी. सोपी पण जाते ना, आवडते पण सर्वांना. कानाला पण उसळ आवडते खायला, बॉईल केलेली. तर आता उसळ बनवते स्वयंपाकात. स्वयंपाक बनवला आणि आता मुलांना खाऊ घालून देते. मुलांचे एवढे नखरे असतात ना खायला, असं पटकन खातच नाही. त्रिशाचे अलग नखरे, कानाचे अलग नखरे. त्रिशूला मम्मी खाऊ घालता, कानाला मी खाऊ घालते. त्यात त्रिशू तर बिना मोबाईलची खातच नाही. काना तरी बिन फोनचा खाऊन घेतो, पण त्रिशूला मोबाईल लागतोच. काय नुसती खातो. शिरा आहे ना तुझ्या हाताने खातो. खा न, मला नको, तू खा. तर असा होता आमचा छोटासा आणि गोड दिवस. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.